इयत्ता 7वी समाजशास्त्र या विषयामधील आपण इतिहास या भागाचा अभ्यास करणार आहोत. आणखीन 2 प्रकरण आपण इतिहासाचे अभ्यासणार आहोत, 4थं आणि 5वं. त्याच्यानंतर आपण भूगोल या विषयाकडं जाणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 4 याचा अभ्यास करणार आहे. तत्पूर्वी मागील प्रकरणाचा आढावा घेतला असता आपण इयत्ता 7वीमध्ये मध्ययुगीन कालखंडामधील भारत किंवा मध्ययुगीन कालखंड या टप्प्याचा अभ्यास करत आहोत. स्थूलमानानं इतिहासाच्या अभ्यासाचे एकूण 3 कालखंड पाहिलेले आहेत: प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड. त्याचा कालखंड किंवा शतकानुरूप त्याचा कालखंडही पाहिलेला आहे. 8व्या शतकापर्यंतचा जो कालखंड आहे त्याला आपण प्राचीन कालखंड या नावाने ओळखतो. 8व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या शेवटपर्यंतचा जो कालखंड आहे त्याला आपण मध्ययुगीन कालखंड या नावाने ओळखतो. आणि 19व्या शतकापासून ते आतापर्यंतचा जो कालखंड आहे त्याला आपण आधुनिक कालखंड या नावाने ओळखतो. पहिल्या प्रकरणामध्ये आपण इतिहासाची साधनं कोणकोणती आहेत, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो, त्याचं मूल्यमापन कसं केलं जातं याचाही अभ्यास केलेला आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण शिवपूर्वकालीन भारत म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीची भारतामध्ये असणारी राजकीय परिस्थिती, सामाजिक आर्थिक कशा पद्धतीची होती याचाही आपण विचार त्या पाठामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकरण जे आपण पाहिलं ते म्हणजे धार्मिक समन्वय. मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या धर्मांचा समन्वय कशा पद्धतीने होता. धार्मिक विचार मांडणारे संत असतील, विचारवंत असतील, त्यांनी समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट चालीरीती याच्यावरती भाष्य केलेलं आहे. त्यांचे वेगवेगळ्या स्वरूपाचे ग्रंथ हे आपण त्या प्रकरणामध्ये त्याचा विचार केलेला आहे. याच्यानंतर 4थं जे प्रकरण आहे ते 4थ्या प्रकरणामध्ये आपल्याला शिवपूर्वकालीन महाराष्ट्र याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती होती. मागच्या प्रकरणामध्ये आपण शिवपूर्वकालीन भारत म्हणजे संपूर्ण भारताचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. या मध्ययुगीन इतिहासामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायचा आहे. त्याच्यामुळं पहिल्या 2 प्रकरणामध्ये आपण भारताचा अभ्यास केलेला आहे. आता या 4थ्या प्रकरणामध्ये आपण महाराष्ट्र याच्यामध्ये धार्मिक परिस्थिती कशा स्वरूपाची होती, या ठिकाणी उदयास आलेले वेगवेगळे संत, विचारवंत यांनी सामाजिक क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचाही अभ्यास आपण पुढील काही प्रकरणामध्ये करणार आहोत. परंतु या प्रकरणामध्ये आपल्याला शिवपूर्वकालीन महाराष्ट्र म्हणजे शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वीचा महाराष्ट्र कशा पद्धतीचा होता, या ठिकाणी असणारी आर्थिक परिस्थिती कशी होती, राजकीय परिस्थिती कशा स्वरूपाची होती, त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या राजसत्ता त्यांचाही आपल्याला या ठिकाणी थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. त्यांची प्रशासन व्यवस्था कशा पद्धतीची होती याचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. शिवपूर्व काळामध्ये खेडी कशी होती, खेड्यांचं स्वरूप कसं होतं, त्या ठिकाणचं अर्थकारण कशा पद्धतीचं चालत होतं यांचाही अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या खेड्यामध्ये असणारी प्रशासन व्यवस्था ही कोण पाहत होती याचा विचार या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. त्याचबरोबर
गाव, कसबा, परगणा हे कशा पद्धतीनं निर्माण केले जात होते याचाही या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत. बघा, 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश 17व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस शिवाजी महाराज जन्माला येणार होते, जन्माचा कालखंड जो आहे त्या कालखंडामध्ये सुरुवातीचा कालखंड 17व्या शतकाचा सुरुवातीचा कालखंड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 1630 रोजी जन्माला आले म्हणजे 1630 पर्यंतचा किंवा 1650 पर्यंतचा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये असणारा बहुतांश जो प्रदेश आहे तो प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. दोन प्रमुख शाही या महाराष्ट्रावरती राज्य करत होत्या. त्यामध्ये अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या प्रमुख सत्ता या महाराष्ट्रावरती होत्या. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. याच काळात युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच इत्यादी सत्तामधील ही सागरी स्पर्धा अशा आणि संघर्ष तीव्र होत होता. उत्तर भारतामध्ये असणारी मुघली सत्ता किंवा मुघल, उत्तर भारतामधले दिल्लीतले मुघल यांनाही आपला दक्षिण भारतामध्ये सत्तेचा विस्तार करायचा होता. त्या दृष्टिकोनातून त्यांनी खानदेशामध्ये त्या ठिकाणी आपली सत्ता विस्तारण्यास सुरुवात केलेली होती. कोकणच्या किनारपट्टीवर म्हणजे कोकणाची जी किनारपट्टी आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे जे जिल्हे आहेत, ठाणे या जिल्ह्यांमध्ये, गोवा या जिल्ह्यांमध्ये आफ्रिकेमधून आलेले जे सिद्धी होते या सिद्धी लोकांच्या वस्त्या त्या ठिकाणी होत्या. याच सुमारास युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच इत्यादी सत्तामधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होता. त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठ काबीज करण्याची चढाओढ लागली होती. हे जे युरोपातून आलेले लोक होते हे व्यापारी होते प्रामुख्याने. त्यांच्यामध्ये बाजारपेठा काबीज करण्यासाठी सत्ता स्पर्धा होती. म्हणजे बाजारपेठा वसवण्यासाठीची ठिकाणं हस्तगत करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. हे कोण होते तर आफ्रिकेमधून आलेले सिद्धी आणि युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज आणि डच हे व्यापारी यांच्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी सागरी स्पर्धा होती. म्हणजे यांचं राज्य हे सागरापुरतं मर्यादित होतं. सागर किनारपट्टीवरती यांनी आपल्या सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केले, तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारींच्या रूपात चोंच प्रवेश केला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतात होत्या. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपेकर म्हणत. म्हणजे त्यांचं जे डोक्यावरती टोपी असायची, युरोपातून आलेले जे लोक होते ते डोक्यावरती टोपी घालायचे म्हणून त्यांना टोपेकर इंग्रज किंवा टोपेकर या नावानं ओळखलं जात होतं. पश्चिम किनारपट्टीवरती असलेल्या गोवा आणि वसई या ठिकाणी पोर्तुगीजांनी आपली सत्ता प्रस्थापित केलेली होती. त्याचबरोबर इंग्रज, डच आणि फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या व्यापारी कंपन्या होत्या त्याच्यातून त्यांनी वखारी निर्माण केलेल्या होत्या. त्याचबरोबर या सर्व जी सत्ता होत्या यांच्यामध्ये त्या एकमेकाचं सामर्थ्य आजमावत होत्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. तसंच जमल तेवढ्या प्रमाणामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या. या सर्व संघर्षामुळे
महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण झालेली होती. म्हणजे कोणाची सत्ता किती कालखंड टिकेल हे सांगता येत नव्हतं. त्याच्यामुळं युरोपातून जे आलेले लोक होते त्या युरोपातील लोकांना या ठिकाणचे स्थानिक लोक टोपेकर या नावानं ओळखत होते. म्हणजे टोपी घालत होते म्हणून त्यांना टोपेकर म्हणत. शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजावण्यासाठी आपल्याला गाव किंवा मौजा, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक आहे. शिवपूर्व काळामध्ये लोकवस्ती म्हणजे लोक राहणारी, त्याचबरोबर प्रजा आणि राजकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून काम करत असलेले अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला गाव किंवा मौजा, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणं आवश्यक आहे. अनेक गावाचा मिळून परगणा तयार होत असेल. सामान्यतः परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत असत. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत. आपण आता गाव, कसबा आणि परगणा यांची क्रमशः संक्षिप्त ओळख या खालील 3 मुद्द्यांच्या आधारे करून घेणार आहोत. म्हणजे स्थानिक प्रशासन कशा पद्धतीचं होतं, अधिकारी किंवा बाजारपेठा, कारागीर वगैरेंचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं हे आपल्याला समजावून घेण्यासाठी या 3 ठिकाणांचा किंवा 3 स्थानांचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामधला पहिला जो आहे तो पहिला मुद्दा म्हणजे या ठिकाणी गाव किंवा मौजा असं आपण म्हणतो. बहुतेक लोक गावामध्येच राहत. गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा गावचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये तंटाखेड होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे. पाटील हा गावाचा प्रमुख त्या कालखंडामध्ये मानला जात होता. गावामध्ये असणारी जमीन ही लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये जर भांडण तंटा जर झालेला असेल तर त्या ठिकाणी शांतता निर्माण करण्याचं काम हे पाटील करत असत. त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असे. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क वंश परंपरेने चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्या बदल्यात शेतकऱ्याकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळे त्यास बलुत असत. गावाचा कारभार हा प्रामुख्यानं गावचा पाटील पाहत होता. त्याच्या मदतीला एक अधिकारी असे, त्याला कुलकर्णी म्हणत. गावामध्ये लिखाणाचं काम असेल किंवा जमा झालेला जो महसूल आहे त्या महसुलाची नोंद करणं हे काम त्या कुलकर्ण्याचं असेल. गावामध्ये निरनिराळे कारागीर त्या कालखंडामध्ये होते. मग सुतार, लोहार, न्हावी किंवा आणखीन कुणी कारागीर असतील तर त्या कारागिरांकडून वस्तू घेतल्या जात असत. म्हणजे शेतीच्या उपयोगी असणाऱ्या वस्तू, त्या वस्तू घेतल्या जात आणि त्या बदल्यात त्यांना शेतीमध्ये उत्पादित झालेल्या धान्याचा वाटा त्या ठिकाणी त्यांना दिला जात होता. त्याला बलुत असं म्हणत. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कसबा. कसबा हे मोठे खेडेगावच असे. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीचा असे. तिथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागीरही असत. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे. सेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. या ठिकाणी कसबा हे एक मोठं खेडेगावच असत. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असत. उदाहरणार्थ इंदापूर परगण्याचा मुख्य ठिकाण वाई, इंदापूर कसबा. वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा असे असे. गावाप्रमाणेच त्या कसब्यामध्येही मुख्य व्यवसाय शेतीचा असेल.
त्या ठिकाणी सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागिरीही होते. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे. त्या ठिकाणी सेटे, महाजन हे या ठिकाणचे बाजारपेठेचे वतनदार कारभारी त्या ठिकाणी असत. त्यासाठी मात्र गावामध्ये पेठ वसवण्याचं काम शेटे महाजनांचं असे. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्याकडून काही हक्क मिळत. पेठेचे हिशोब ठेवण्याचं काम महाजन पाहत असे. बघा, शेटे महाजन यांच्याकडून गावामध्ये बाजारपेठ वसवण्याचं काम असे. त्यासाठी त्यांना सरकारमधून जमीन आणि गावकऱ्याकडून काही हक्क दिले जात होते. पेठेचा हिशोब ठेवण्याचं काम महाजन पाहत होते. अशा पद्धतीने कसब्याचा कारभार चालत असे. कसब्यामध्ये प्रामुख्यानं बाजारपेठा वसवल्या जात होत्या, म्हणजे मोठ्या खेड्यामध्ये. आणि त्या ठिकाणी त्याला इंदापूर कसबा या नावानं ओळखलं जातं. हे माहीत आहे का तुम्हाला? बघा, वीरमाता जिजाबाईच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण या ठिकाणी एक पेठ वसवली गेली. तिला जिजापूर असे म्हणत. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विटापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद या ठिकाणी वसवलेल्या नव्या पेठा आहेत. खेड्याला जोडून असलेला शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती. खेलपुरा, परसपुरा, विठापुरा अशा प्रकारच्या, मालपुरा अशा प्रकारच्या पेठा त्या ठिकाणी वसवलेल्या होत्या. शिवापूर, खेड्याला जोडून वसवलेलं असलेलं शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ त्या ठिकाणी औरंगाबाद या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी कसबा आणि गाव किंवा मौजा यांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आता पुढं बघा, दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्याकरता बुद्रुक आणि खुर्द या नावांचा उपयोग केला जातो. मूळ गाव बुद्रुक आणि नवीन गाव खुर्द. उदाहरणार्थ वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द. म्हणजे एका गावाच्या दोन स्वतंत्र वेगवेगळी गावं वसवण्यासाठी एकाच नावाचे दोन त्या ठिकाणी उपयोग केला जात होता. परंतु गावाच्या नावापूर्वी किंवा नंतर काय दिलं जात होतं? बुद्रुक आणि खुर्द. म्हणजे मूळ गाव जे असतं त्याला बुद्रुक आणि त्याच्यानंतर वसवलेलं जे गाव आहे त्याला खुर्द या नावानं ओळखलं जातं. जोडून एका नावाचे जर दोन गावं असतील तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं खुर्द आणि बुद्रुक नाव दिलं. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे परगणा. अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसते. म्हणजे अनेक गावांचा मिळून एक परगणा जरी असेल तरी त्या परगण्यामध्ये असणारी सर्व गावांची, म्हणजे सर्व परगण्यामध्ये असणाऱ्या गावांची संख्या समान नसेल. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता. म्हणजे आपण ज्याला जिल्हा म्हणतो का नाही, आता जिल्हा या नावानं जे कसबा म्हणजे तालुका हे का नाही, आणि परगणा म्हणजे जिल्हा. परंतु या जिल्ह्यांच्या ठिकाणी असणाऱ्या गावांची संख्या ही मोठी होती किंवा समान नसेल. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता. त्यात 290 गावे होती. पुणे परगणा सगळ्यात मोठा होता. तर चाकण परगण्यात 64 गावे होती. चाकण परगणा त्याच्यामध्ये 64 गावे. तर शिरवळ परगणा लहान होता, त्यात 40 गावे होती. म्हणजे सगळ्या परगण्यांचा समान आकार नव्हता. त्यात 40 गावे होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार होते. त्या कालखंडामध्ये देशमुख आणि देशपांडे हे परगण्याचे प्रमुख वतनदार होते. गाव पातळीवर जे काम पाटील करत असे तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे.
गाव पातळीवरील कुलकर्णी जे काम करत असे ते काम परगणा पातळीवर देशपांडे करत असे. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते. म्हणजे राज्यकर्ते आणि रयत यांच्यामधला दुवा कोण आहेत बघा. गाव पातळीवर पाटील आणि कुलकर्णी, ठीक आहे नाही. त्याच्यानंतर कसबा या ठिकाणी त्या ठिकाणचे प्रमुख किंवा पेठ असलेले शेटे महाजन. त्याच्यानंतर परगण्याच्या ठिकाणी देशमुख आणि देशपांडे हे प्रमुख अधिकारी त्या कालखंडामध्ये रयत आणि शासन किंवा सरकार यांच्यामधला दुवा होते. जे काम गाव पातळीवर कुलकर्णी करत होता तेच काम परगणा पातळीवर देशपांडे करत होता. जे काम पाटील गाव पातळीवर करत होते तेच काम परगणा पातळीवरती देशमुख करत होते. म्हणजे कामाचे स्वरूप हे गाव पातळीवरून किंवा मौजापासून ते परगण्यापर्यंत एकाच स्वरूपाचं काम होतं. परगण्यातील गावावरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचं काम वतनदार करत असे. त्या ठिकाणचा वतनदार कोण असेल तर त्या गावचा काही दुष्काळ पडला असेल, काही आपत्ती आली असेल तर त्यांचं रयतेचं म्हणणं मांडण्याचं काम हे वतनदार करत होते. काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत अशा वेळी प्रजा त्रासली जात असे. म्हणजे यांच्या मनमाने चालत होते. जे त्या ठिकाणी असणारे वतनदार मग देशमुख, पाटील, कुलकर्णी, देशपांडे यांच्याकडून रयतेचा छेळ होत असे. काही वेळेस रयतेकडून सक्तीनं चारा वसूल केला जात असे. तर जो जमा झालेला महसूल आहे तो महसूल सरकारकडे जमा करण्यास विलंब केला जात असे. अशा वेळी प्रजा काय होत असे, त्रासली जात असे. वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरला जातो. वतन सारामुक्त, त्यांना वतन दिलं जात होतं. म्हणजे वतन म्हणजे काय तर त्यांना ठराविक जमीन त्या कालखंडामध्ये दिली जात होती. त्या जमिनीचा सारा मात्र यांनी कधीही भरायचा नाही. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वतन हा शब्द आलेला आहे. वतन म्हणजे महसूलतून सूट दिलेली जमीन, त्याला वतन म्हणतात. ते वंश परंपरेने त्यांच्याकडं तो आलेला आहे. वतन हा शब्द काय आहे, अरेबिक भाषेतून आलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आज 3 मुद्द्यांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आपली 15 तारखेपासून ऑनलाईन टेस्ट सुरू होणार आहे. 15 तारखेपासून 15ला मराठी असेल, 16ला हिंदी, 17ला इंग्रजीची टेस्ट तुम्हाला पाठवली जाईल. त्याच्यानंतर समाजशास्त्र आणि गणित, विज्ञान आणि शेवटी समाजशास्त्र या टेस्ट दिल्या जातील. आपण जेवढ्या प्रकरणं आतापर्यंत अभ्यास केलेले आहेत त्याच्यावरती एकंदरीत आपण या ठिकाणी 1 ते 4 या प्रकरणावरती समाजशास्त्राची टेस्ट तुम्हाला देणार आहे. इंग्रजीची त्याच पद्धतीने असेल. आपल्या ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत 1.4 पर्यंत चालू आहे. तर त्या 1.1, 1.3 या ॲक्टिव्हिटीवरती तुम्हाला टेस्ट दिली जाईल. तर झालेल्या 1 आणि 2, 3 या 3 प्रकरणाचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन 15 मार्काची टेस्ट दिली जाईल. त्याच्यामध्ये शॉर्ट आन्सर असतील किंवा ऑब्जेक्टिव्ह हे 15 प्रश्न असतील. ठीक आहे. झालेल्या प्रकरणाचा तुम्ही अभ्यास करत जावा. त्याचा झालेला स्वाध्याय सोडवून तुम्ही काय करायचं आहे, पाठ.